उद्यापासून होणाऱ्या प्लास्टिक बंदीवरती अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलंय। रामदास कदमांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात प्लास्टिक बंदीबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती। यावेळी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पर्यावरण मंत्र्यांनी स्वागत केलं आणि उद्यापासून राज्यभर प्लास्टिक बंदी लागू होईल यावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। तेव्हा उद्यापासून राज्यभरात प्लास्टिक बंदी लागू होणार आहे। शासन प्रशासन यासाठी सज्ज झालेलं आहे आणि आजच्या बैठकीत देखील काही निर्णय घेतले गेले आहेत। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, या बैठकीत नेमकं काय काय घडलं आणि प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शासन प्रशासन कसं सज्ज झालंय? रेश्मा, सर्वप्रथम आजच्या बैठकीत हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे प्लास्टिक बंदी कायम ठेवण्याचा, त्याचं स्वागत करण्यात आलं आणि उद्यापासूनच प्लास्टिक बंदी होणार यावरती शासन पातळीवर सुद्धा आता शिक्कामोर्तब झालेला आहे। प्रामुख्याने या बैठकीमध्ये प्लास्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय जरी उद्यापासून घेण्यात येणार असला तरी पुढचे 15 दिवस जे आहेत हे रिटेल दुकानदार जे आहेत, किरकोळ दुकानदार जे आहेत, यांच्यावरती कुठलीही थेट कारवाई होणार नाही। या उलट जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत प्लास्टिकचे त्यांच्यावरती कडेकोट नजर ठेवण्यात येणार आहे आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याचा प्रबंध जो आहे आजच्या बैठकीत करण्यात येणार असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे पुढचे 15 दिवस तरी आणखीन दिलासा थोडाफार का होईना सर्वसामान्यांना किंवा व्यापाऱ्यांना मिळेल अशी आशा करू शकतो आणि प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स वरती जे आहे हे सरकार कडक कारवाई करण्याच्या दिशेने आता पावलं उचलणार आहे। निश्चित ऋत्विक, धन्यवाद या अपडेट्स बद्दल। आणि प्लास्टिक बंदीवरती शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याबाबत पर्यावरण मंत्री रामदास कदम नेमकं काय म्हणाले पाहूयात। प्लास्टिक बंदीच्यासाठी जे जे कायदा मोडतील, जे जे नियम धाब्या बसवतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचं काम निश्चितपणे आता चालू होईल, त्याला कुठली अडचण येणार नाही। नंबर 1, मात्र मी असा निर्णय घेतोय की कायदा जरी आपण बनवला असला तरी शेवटी प्लास्टिक बंदी ही जनतेसाठी आहे, तर कुठेही सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही, अगदी लहान सहान विक्रेत्याला त्रास होणार नाही याची मी अधिक खबरदारी घेणार आहे। मात्र जिथं जिथं उत्पादन आहे ते उत्पादन मात्र निश्चितपणे मी सगळं बंद करणार आहे।